हाय मित्रांनो आपले गावरान कोंबडीचे पिल्ले आहेत. प्युअर गावरान गावठी. मित्रांनो हे आपले पिल्ले आपण छतावर शेड तयार केलेले आहे. इकडल्या साईडला जाळी आहे आणि त्यांना उन्हापासून त्यांचा बचाव करण्यासाठी कूलर पण लावलेला आहे. मित्रांनो आपण तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे आपले पिल्ले आहेत. 1 महिन्याचे पिल्ले आहेत मित्रांनो. आणि त्यांना उन्हाळ्यात खाण्यासाठी आपण त्यांना कांदे देतो. हे कांदे कापणं सुरू आहे मित्रांनो. बारीक बारीक पीस करून टाकतो आपण त्यांना, जेणेकरून त्यांना खाता आलं पाहिजे. इकडे कांदे आणून ठेवलेले. त्यांना मित्रांनो टोपल्यामध्ये माती पण ठेवलेली बसण्यासाठी. हे 1 महिन्याचे पिल्ले आहेत आपले. सगळे पिल्ले ॲक्टिव्ह आहेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता पिल्ल्यांची क्वालिटी. हे कांदे टाकले मित्रांनो त्यांना आता खायला. आणि आपलं हे छोटंसं ब्रूडिंग सेटअप आहे मित्रांनो. याच्यात आपण निघलेले पिल्ले ठेवतो मित्रांनो. हे पिल्ले आहेत जवळपास 40-45 पिल्ले असतील. आपण यांना खोक्यामध्ये यांची ब्रूडिंग करतो मित्रांनो. जवळपास 8 दिवस ठेवतो आपण याच्यात. आता हे 2 दिवसाचे पिल्ले आहेत मित्रांनो. आजचा 3रा दिवस आहे पिल्ल्यांना. त्यांना खायला पण भरडा टाकलेला आहे. पाणी ठेवलेलं इकडून प्यायला. त्या साईडला पण एक पाण्याची वाटी आहे. बल्ब सुरू आहे मित्रांनो. सगळे पिल्ले ॲक्टिव्ह आहेत मित्रांनो. कांदे खातात सध्या. आपण त्यांना कांदे टाकलेले. इकडे आमचे कदीरबाई कांदे कापतात. सगळं नियोजन कदीरबाईचं आहे मित्रांनो. एका छोट्याशा छतावर आपण शेड तयार केलेले. एका साईडला जाळी आहे आणि चौकून पत्र आहेत मित्रांनो. पत्र पण जास्त उंच नाहीत. आपण जवळपास 6.5 ते 7 फुटाजवळ पत्र असते ना आपण मारलेले. एक दरवाजा पण ठेवलेला आहे एकूण. मित्रांनो कसं वाटलं आपला कुक्कुटपालन नक्की कळवा. जर कुणाला पिल्ले लागत असतील तर आपल्याकडं मिळतील मित्रांनो. ते पण 100% गावठी पिल्ले आहेत. गावरान. आपण गावरान अंडे घेऊनच इन्क्युबेटरमध्ये बसवतो आणि पिल्ले विकत असतो मित्रांनो. सगळे पिल्ले ॲक्टिव्ह आहेत. डबल दाखवतो ब्रूडिंग सेटअप मित्रांनो. तुम्हाला पण करायचं असेल मित्रांनो तो अशा पद्धतीनेच करा, जेणेकरून आपलं कुक्कुटपालन यशस्वी व्हायला पाहिजे मित्रांनो. छोटंसं आहे पण काळजीपूर्वक कुक्कुटपालन करतो मित्रांनो. आम्ही पिल्ल्यांची काळजी घेतो. उन्हाळ्यात त्यांना तुम्हाला म्हणलं तसं कूलर पण लावलेलं आहे. हवाला वाऱ्यासाठी इकडे जाळी ठेवलेली. इकडे एक बल्ब आहे. तिकडं पण एक बल्ब आहे मित्रांनो. कारण पिल्ल्यांची जर ब्रूडिंग व्यवस्थित झाली तरच पिल्ले टिकतात मित्रांनो. त्यांना पाणी ठेवलेलं आहे. जागोजाग 2-3 वाट्या भरलेल्या आहेत. एक भांडं आहे आणि टोपल्यात माती पण ठेवलेली आहे त्यांना. आणि आम्ही कांदे पण टाकतो त्यांना उन्हाळ्यात. तुम्हाला म्हणलं तसं मित्रांनो. पिल्ले कसे वाटले नक्की कळवा मित्रांनो. 150 पिल्ले आहेत मित्रांनो. 150.